स्टार्ट. नमस्कार मंडळी, आवाज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे सुकटाची भजी. आणि सुकटाच्या भजीला लागणारं साहित्य आहे 100 ग्रॅम सुकट घेतलेलं आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे. त्यामध्ये त्यासाठी आणखी लागणारे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलाय आणि 4 कांदे घेतलेले आहेत. पदार्थांमध्ये 2 वस्तू सांगायच्या राहिल्यात, एक म्हणजे बेसन पीठ आणि दुसरं तांदळाचं पीठ. कांदा आपण उभा चिरतोय. उभा चिरल्याने कांद्याची भजी जी आहेत आपली सुकट घातलेली ती छान कुरकुरीत तळून येणार आहे. एका बाउलमध्ये कांदा काढून घ्यायचा आणि कांदा काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. मीठ घातल्यानंतर ते चांगलं कांद्याला चोळून घ्यायचं आहे आणि कांद्यामध्ये चांगलं मिक्स केल्यानंतर त्याला व्यवस्थित ओलसरपणा येईल. त्यामध्ये आपल्याला 5 चमचे बेसन घ्यायचं आहे आणि 5 चमचे बेसन घेतल्यानंतर अर्धा चमचा आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घेणार आहोत. तांदळाचं पीठ घेतल्यानंतर आपण घालणार आहोत मिरचीचा ठेचा, हळद अर्धा चमचा आणि लाल तिखट अर्धा चमचा आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. कांद्याला स्वतःचा ओलसरपणा असल्यामुळे आपल्याला पाणी घालायची गरज नाहीये. आपण त्या ओलसरपणामध्येच मिक्स करून घेतोय. 2 चमचे बेसन आणखी घेतलेलं आहे जेणेकरून कांद्याचा ओलसरपणा आणि बेसन यांचं बॅलन्स राहील. कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण आता चांगलं मिश्रण मिक्स करून घेतोय. एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. मंद आचेवर तेल तापत ठेवल्याने कडकपणा आला त्यात आपण भजी सोडायला सुरुवात करायची. चांगलं तेल तापलंय, भजी सोडायला सुरुवात केलेली आहे आणि भजी छान तळून येणार आहे. एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर घेऊन त्यामध्ये भजी काढून घ्यायला सुरुवात करायची. खूप जास्त तळायची नाही तर ती जास्त लाल होतील. थोडीशी ब्राऊन अशीच ठेवायची आहेत आणि खमंग वास सुटलेला आहे भजीचा. टिश्यू पेपरवर भजी काढून घेतलेली आहेत. पहा, मस्त सुगंध आलाय आणि सुंदर कलर पण आलेला आहे. रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.